नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थला बेस्ट बिझनेसमॅन पुरस्कार मिळालेला असतो आणि तेव्हा सर्व पत्रकार हे त्याला अनेक प्रश्न विचारत असतात. हे आपण पाहतो. वसुंधरा ही एका पत्रकाराला इशारा करते आणि त्याला पर्सनल प्रश्न विचारावा लावते आणि तो पत्रकार सर्वांच्या समोर विचारतो, तर पर्सनल जीवनामध्ये एवढे यशस्वी असताना देखील तुम्हाला हा पुरस्कार मिळाला कसा? यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार? आपल्या पत्नी बरोबर भांडण झालेले असताना, तिची साथ नसताना देखील तुम्हाला एवढे यश मिळाले कसे? आणि तेव्हा पार्थ देखील राग येतो आणि पार्थ त्याच्यावर जोरजोरात ओरडतो. तेव्हा दरवाजातून आवाज येतो, तुम्हाला कोण म्हटलंय पार्थची पत्नी ही त्याच्यासोबत नाही, मी तर कायमस्वरूपी पार्थच्या सोबत राहणार आहे. आणि त्या ठिकाणी काव्या आलेली असते आणि काव्याला पाहून पार्थ देखील आनंदित होतो. तर रम्या आणि वसुंधराला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो, प्रॉन्स खाल्ल्यामुळे जीवाची तब्येत ही खराब झालेली असते आणि जीवा नंदिनीला फोन येतो. तेव्हा नंदिनी सांगते, आता मी जीवाच्या कुठल्याही नाटकाला घाबरणार नाही. आता प्रॉन्स खाल्ल्यामुळे आजारी पडल्याचे नाटक करू लागते. तर इकडे आपण पाहतो, जीवाची तब्येत अतिशय खराब झालेली असते आणि प्रॉन्स खाल्ल्यामुळे त्याला इन्फेक्शन झालेले असते आणि त्यांच्या सर्व चेहऱ्यावर आणि त्वचेवर डाग पडलेले असतात. आणि तेव्हा जीवा हा बेशुद्ध होऊन खाली कोसळतो. तेव्हा सिक्युरिटी गार्ड हा नंदिनीला जोरजोरात आवाज देत असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला सावरण्यासाठी येणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.